नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 23 जुलै 2026. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी बंधूंनो गेली 2 दिवसापासून जोरदार जोरदार देखील पाऊस पडत आहे. त्यामध्ये नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे तसेच कोकणामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार जोरदार पाऊस पडत आहे. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न हा मिटला शेतकरी बंधूंनो. आता उर्वरित जो भाग राहिलेला आहे त्या भाग म्हणजेच मराठवाड्याचा आणि विदर्भाचा भाग. आणि हे एकंदरच शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यामध्ये जरी आजच्या स्थिती थोडीशी काही भागामध्ये जवळपास 10% भूभागामध्ये स्थिती जरा गंभीर आहे. त्या भागामध्ये पेरणी नाही आहे. पण एकही आपल्या शेतकऱ्यांना हे विसरून चालणार नाही. शेतकरी बंधूंनो, हे वर्ष हे अल निनोचं होतं आणि जे भाकीत होते, जे अंदाज होते 1 30 जुलैपर्यंत जे भाकीत होते की ह्यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडणार, ती परिस्थिती तर सध्या तरी अजून नाही शेतकरी बंधूंनो. 90% मराठवाड्यामध्ये पाऊस कमी शेतकरी बंधूंनो. पण एकंदरच पीक परिस्थिती ही 90% भूभागामध्ये देखील कमी पावसावर देखील थोडीशी बरी आहे. पण येणाऱ्या काळामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस काळ राहिलेला शेतकरी बंधूंनो. अडीच ते 3 महिने अजून पाऊस राहिलेला आहे. त्या काळामध्ये मात्र येणाऱ्या काळामध्ये मात्र मराठवाड्यामध्ये देखील सरासरी भरून काढेल हे आपण आशा बाळगू शकतो किंवा आपला अंदाज देखील आहे शेतकरी बंधूंनो. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, यावर्षी जायकवाडी असेल किंवा उजनी धरण असेल हे भरणार नाहीत हे आपलं प्रत्येक शेतकऱ्यांनी असं मनामध्ये अंदाज धरलेले होते शेतकरी बंधूंनो. कारण यावर्षी तशी सुरूच होतं की बातम्या यावर्षी खूप मोठ्या स्वरूपामध्ये अल निनो आहे. आणि अल निनो असा तसा नाही की 2015-16 सारखा अल निनो नाही की यावर्षीचा अल निनो म्हणजे 150 वर्षाचा रेकॉर्ड तोडणारा अल निनो, अशा बातम्या सुरू होत्या. पण त्या काळामध्ये देखील शेतकरी बंधूंनो आपण असे अंदाज दिले की यावर्षी देखील जायकवाडी धरण असेल किंवा उजनी धरण असेल हे दोन्ही धरणं भरतील. आणि तशीच परिस्थिती शेतकरी बंधूंनो सध्या जरी पाहिजे तर अजून भरले जायकवाडी अजून खूप मोठ्या स्वरूपामध्ये भरायचं राहिलेलं आहे शेतकरी बंधूंनो. पण आजच्या स्थितीला हे जायकवाडी धरण हे 31% आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते जायकवाडी धरण भरण्याची देखील शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजेच संपूर्ण पाऊस जाईपर्यंत भरण्याची देखील शक्यता आहे. कारण संपूर्ण वरचे धरणं जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरलेले आहेत आणि जे पाऊस पडेल ते ते आता फक्त जायकवाडीमध्येच येणारं पाणी आहे. आणि हे आपल्या मराठवाड्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे शेतकरी बंधूंनो. असं एक तुम्ही नकारात्मक विचार देखील करू नका. तुम्ही यावर्षी अल निनो सांगितला होता आणि अशा परिस्थितीमध्ये धरण जर भरत असेल तर हा अंदाज बघा कितीपत आपला योग्य आहे शेतकरी बंधूंनो. तसेच मराठवाड्यामध्ये सध्या जरी आज 90% मराठवाड्यामध्ये अत्यंत पाऊस कमी म्हणजे पिकाला पुरेल एवढा सुद्धा पाऊस नाही. पण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या काही दिवसामध्ये देखील मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडणार आणि तिथे ओढे नाले सुद्धा वाहणार. मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता शेतकरी बंधूंनो, पाऊस पडेल हा आपला अंदाज आहे. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, गेल्या वर्षीसारखा पाऊस होणार नाही यावर्षी. गेल्या वर्षी म्हणजे पाऊस 2025चा हा 20 ते 25 वर्षामधील रेकॉर्ड तोड पाऊस होता. पण यावर्षी मात्र पाऊस हा 100% सरासरी शेवट करण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. त्यामध्ये आपण 4-5% कमी अधिक धरलेला आहे त्यामध्ये, पण तेवढं सरासरी पूर्ण करणार. आता सध्या जर पाहिजे तर पश्चिम महाराष्ट्र हा सरासरीपेक्षा अधिक गेलेला आहे शेतकरी बंधूंनो. आता मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी आहे. पण एकंदरच जर पाहिलं तर एकूण महाराष्ट्राची सरासरीमध्ये थोडीशी तफावत दिसून येते पश्चिम महाराष्ट्राला धरून जर पाहिजे तर. पण तशी तफावत जर काढली तर इकडे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. पण तशी तफावत आपण आज देखील आपल्या अंदाजामध्ये काढत नाहीत. कारण येणारा पाऊस काळ हा मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी आहे चांगला, सप्टेंबर आणि ऑगस्टचे काही दिवस. तर शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या काळामध्ये बरेच काही शेतकरी बंधूंनो येणारा म्हणजे रब्बीचं काळ आहे. येणाऱ्या रब्बीच्या काळामध्ये देखील आपल्याला मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी चांगला सुद्धा काळ जाणार आहे. रब्बीच्या काळामध्ये अल निनो वर्ष असताना रब्बीला पाणी आपल्याला प्यायला सुद्धा भेटत नाही. रब्बीच्या पिकांना सुद्धा पाणी द्यायला सुद्धा नसतं. पण त्या काळामध्ये आपल्याला पाणी आता भेटण्याची देखील शक्यता आहे. आणि पुढच्या वर्षी शेतकरी बंधूंनो, पुढच्या वर्षी 2027ला मात्र ह्यापेक्षाही भीषण दुष्काळाची पुढच्या वर्षी मात्र भीषण दुष्काळाला आपल्याला सामोरे जावेच जाण्याची देखील आपण शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. आपण हा अंदाज गेली 1.5-2 वर्षापासून सांगत आहोत शेतकरी बंधूंनो. ह्या वर्षी सरासरी इतका पाऊस आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला मात्र सरासरीपेक्षा अत्यंत पाऊस कमी राहणार. आणि भीषण दुष्काळीला आपण 2027ला आपण पुढे जाणार आहोत. आणि 2028ला देखील त्याच्यात झाडं आपल्याला सोसावे लागतील शेतकरी बंधूंनो. तर हा झाला शेतकरी बंधूंनो आपला अंदाज. आपल्या चॅनलला तुम्ही शेतकरी बंधूंनो जर सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका. धन्यवाद.